श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे वर्षातील शेवटची अमावस्या. ही मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. ही तारीख पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी स्नान, दान आणि प्रार्थना केल्याने शाश्वत पुण्य मिळतं. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तिथी शुक्रवार 19 डिसेंबर रोजी पहाटे 4:59 सुरू होईल. ही तिथी 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:12 संपेल. त्यामुळे वर्षातील शेवटची अमावस्या शुक्रवार 19 डिसेंबर रोजी असेल. तर आता आपल्याला उपाय करायचे असतील तर आपण दोन्ही दिवशी उपाय नक्कीच करू शकता. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. त्यांना मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा अगदी ते घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात, चिडतात किंवा अगदी त्यांचा विवाह जुळून येत नाही. मुलांच्या मागे आजार पण लागलेलं असतं. अगदी मुलगा मोठा असेल किंवा छोटा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला हे प्रश्न असतातच. तर हे सर्व प्रश्न दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आता या दिवशी आपण आपल्या पितरांची, आपल्या पूर्वजांची सेवा आवर्जून करायचीच आहे. कारण की जर आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त झाला, त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली, तर नक्कीच आपली सुद्धा कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आणि आपल्या घरामध्ये देखील पितृदोष नसतो. त्यामुळे पितृसेवा करणे, पूर्वजांची सेवा करणे याला देखील खूप महत्त्व आहे. आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. अगदी तुम्ही माठ भरून ठेवत असाल, माठातील मडक्यातील पाणी घेतलं तरी पण चालेल. कोणत्याही मातीच्या भांड्यातील पाणी घ्या. मातीचं भांडं नसेल तर अशा वेळेस तुम्ही रेग्युलर पाणी घेतलं तरी पण चालेल. आता हे पाणी आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. आपण जर त्यांना तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे या दिवशी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडत असताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे. तसेच आता पूर्वजांची ही सेवा केल्यानंतर आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती पूर्वजांना सांगायची आहे. मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही, घरामध्ये आजारपण आहे, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. आपली इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं. आता अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे भाताचा उपाय. आता भरपूर महिलांना माहीतच असेल की अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांवरून भात उतरून टाकायचा आहे. तर हा भात कसा उतरून टाकावा? भात शिजवायचा आहे आणि भात शिजवावा. त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आणि भात शिजवून झाल्यानंतर हा भात थोडा थंड होऊन द्यायचा आहे आणि हा भात आपल्या मुलांवर 7 वेळा उतरवायचा आहे. उतरत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे, असं आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हा भात आपण आपल्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे किंवा घराच्या बाहेर ठेवला तरी पण चालेल. एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने हा भात ठेवायचा आहे. यामुळे आपल्या मुलाला कितीही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, संकटे त्याच्या मागे असतील तर ते नक्कीच दूर होतात. आता मुलांची नजर काढण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करणार आहोत तर त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही. शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो. मग आपण जो काही उपाय केला
तर तो सफल ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलांची, पतीची प्रगतीही कुठेतरी खुंटत असते. काही व्यक्ती फक्त तोंडावरती गोड बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये कटुता ही असतेच. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. आई किंवा आजीने जरी हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता या उपायासाठी देखील आपल्याला भात लागणार आहे. आता भात अगदी छोटीशी वाटी किंवा अगदी मूठभर भात घ्यायचा आहे. आता हा आणि भात शिजवायचा आहे. अगोदरचा जर भात असेल तर तो देखील उपायासाठी घ्यायचा नाही किंवा या भातातून काही भात शिल्लक देखील ठेवायचा नाही. फक्त हा भात आपल्याला उपायालाच वापरायचा आहे. आता भात एखाद्या पत्रावळीवरती किंवा एखाद्या कागदावरती पुठ्ठ्यावरती काढून घ्यायचा आहे. आता त्यानंतर या भातावरती आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे. त्यानंतर एक हिरवं लिंबू घ्यायचं आहे. आता लिंबू हे कुठेही खराब नसेल तर असं लिंबू घ्यायचं आहे. व्यवस्थित बघून आपल्याला लिंबू घ्यायचा आहे. अगदी लिंबू पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर हे लिंबू आपण त्या भात दहीवरती ठेवायचं आहे. कारण की लिंबू या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण बाहेरून आणत असतो आणि त्या वस्तूंना अनेकांचे हात देखील लागलेले असतात. त्यामुळे पहिल्यांदा ती वस्तू स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर घ्यायची आहे. आता आपण लिंबू ठेवल्यानंतर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग घ्यायचं आहे आणि ते लवंग देखील आपण भात, दही, लिंबू आणि त्यावरती एक लवंग ठेवायचं आहे. अगदी लिंबाच्या कडेला ठेवलं तरी पण चालेल. आता अगरबत्तीची राख आपल्याला घ्यायची आहे. घरामधील राख घ्यायची आहे. अगदी तुम्ही अगरबत्ती प्रज्वलित करत नसाल तरी पण या दिवशी आवर्जून अगरबत्ती प्रज्वलित करा आणि तिची राख आपल्याला घ्यायची आहे. ती राख त्यावरती ठेवायची आहे. आता घरामध्ये जी काही भाकर बनवली असेल किंवा चपाती बनवली असेल तर तिचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो त्यावरती ठेवायचा आहे. आता आपला उतारा हा रेडी आहे. तर आपण एका पत्रावळीवरती भात ठेवला आहे, त्यावरती 2 चमचे दही टाकलं आहे, एक हिरवं लिंबू, एक लवंग, अगरबत्तीची राख आणि भाकरीचा तुकडा त्यावरती ठेवलेला आहे. आता यानंतर आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच सफल ठरत असतो. तसेच आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेर जाईल. त्यानंतर मुलांना पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे आणि मुलांवरून हा उतारा 5 वेळा उतरवायचा आहे किंवा अगदी 7 वेळा उतरवला तरी पण चालेल. आता जर तुम्हाला 2 मुले असतील तर अशा प्रकारचे 2 उतारे तयार करायचे आहे. तुमची मुले जर बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून हा उतारा उतरवून टाकायचा आहे. आता हा उतारा कधी करायचा, तसेच हा उपाय कधी करायचा, तर अगदी सायंकाळी हा उपाय करायचा आहे. सायंकाळी 6 नंतर अंधार झाल्यानंतर आपण हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता मुलांवरून हा उतारा 7 वेळा उतरत असताना म्हणायचा आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हा उतारा घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर रिकाम्या ठिकाणी हा भात आपल्याला ठेवायचा आहे. जिथे एखादा पक्षी, प्राणी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात, हा उतारा ठेवायचा आहे. आता जेव्हा उतारा ठेवतो त्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही की एखाद्या पक्षी किंवा प्राण्याने हा भात, हा उतारा खाल्लाय की नाही. आपण तसंच घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही नक्कीच करू शकता. यामुळे आपल्या मुलांना कितीही कठीण नजरबाधा झालेली असेल किंवा कोणतीही नकारात्मकता मुलांच्या मागे असेल तर ती दूर होण्यास नक्कीच मदत होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.